सगळ्यात महत्वाचं तर ना, हा, आमचं असं ठरलेलं असायचं की काय आठवड्याचे 50 तास अभ्यास झाला पाहिजे. तर मग आम्ही पोरांनी सगळ्यांनी मिळून जेपीला वायपीटी नावाचं ऍप आहे याच्यावर प्ले स्टोअरवर, येऊल पुमटा म्हणून साऊथ कोरियाचं काहीतरी ऍप आहे. मग त्या ऍप आम्ही केलेला, त्यावर ग्रुप बनवलेला आणि ते पोरं वगैरे ऍड झालो होतो आणि पण प्रामाणिकपणे टाइम रेकॉर्ड करायचं, म्हणजे कोण किती तास अभ्यास करतं हे रेकॉर्ड करायचं. मग ते दिसायचं की समजा आज मी लवकर आलोय तर मग सत्पाल सरांना मग आम्ही विचार, सर काय 11 वाजेपर्यंत कुठे गायब होता? तिथे दिसायचं नाही की म्हणजे ह्या टाइम मध्ये कुठे गायब झालाय. समजा मी दुपारनंतर कुठं गायब झालेलो असेल तर मग सत्पाल सर वगैरे आम्हाला विचारायचं काय कुठं अभ्यास गायब आहे कुठं, मग दिसायचं तिथं, म्हणजे अकाउंटेबल असायचो आपण दुसऱ्या मित्रांना. सो हे थोडं चांगलं आहे, कारण कॉम्पिटिशन पाहिजे पण हेल्दी कॉम्पिटिशन पाहिजे. म्हणजे काय की माझ्या नोट्स अजिबात येणार नाही असलं काय नको, म्हणजे काय की दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. मग ते एक होतं की आम्हाला टाइम कळायचं की किती होऊ लागलाय. सो म्हणजे पर्सनली मी 14-15 तास तरी कधी अभ्यास केलेला नाहीये. आणि मग तेच की तुम्ही इमॅजिन करून बघा, कंटिन्युअसली एकच माणूस हाय पिचवर राहू शकतो का? म्हणजे 15 तास रोज 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 अभ्यास, म्हणजे आय डोंट नो, म्हणजे मी फक्त क्वेश्चन विचारतोय. काही विद्यार्थी असतील पण नाही माहिती, मला काही जज वगैरे करायचं नाहीये त्यांना. पण मग तेच की दोन्ही गोष्टी मॅनेज झाल्या पाहिजेत. क्वांटिटी पण हवी आहे आणि क्वालिटी पण हवी आहे. फॉर एक्झाम्पल, तुम्ही अभ्यास करताय, खूप भारी अभ्यास करताय, पण 2च तास अभ्यास करताय. किंवा तुम्ही अभ्यास करताय 12-12 तास किंवा 14-14 तास अभ्यास करताय, पण क्वालिटीच नाहीये. सो दोन्ही गोष्टी पण गरजेच्या नाहीत. दोन्ही गोष्टी कंबाईन पाहिजेत. म्हणजे ती क्वालिटी पाहिजे आणि क्वांटिटी पाहिजे. म्हणजे 6 ते 8 तास विथ क्वालिटी. आय थिंक विनीत सर मोर दॅन सफिशियंट आहे असं मला वाटतं. म्हणजे चेकलिस्ट पण बनवतो काय कव्हर होते 10 तास बसून मी म्हणजे सिलेबस कव्हर करा, टाइम कव्हर हे महत्वाचं. चेकलिस्ट बनवणं आणि आपल्याला काही कोणाला टाइम सांगायचं नाहीये. म्हणजे आता मला काय म्हणजे निशांतला मला सांगायचं नाही की मी 14 तास अभ्यास केला. ठीक आहे भाई, केलास तर केला, आता काय. पॉईंट आहे की सिलेबस तुझा संपवायचा आहे, प्री तुला काढायचं आहे, मेन्स तुला काढायचं आहे, सिलेक्ट तुला व्हायचं आहे. फक्त एक अकाउंटेबल राहते, त्यात पण कॉम्पिटिशन नको की म्हणजे की मी 14 तास केला, तू 4 तास केलायस आणि 4 तास केलेले शिव्या दे, तुझं कुठं गुण सांगायला लागलायस. म्हणजे हे असं सर्कल असायला पाहिजे ऑनेस्टली. म्हणजे याला फ्रेंड सर्कल म्हणतात की उगाच मग तिकडे सारखे एकमेकांचे पाय वाढणार त्याला मित्र म्हणत नाहीत. म्हणजे मी ऑनेस्टली म्हणेल की तुम्हाला वाटेल की खूप एक्झॅगरेट करतोय, पण मी जे काही घडलो पण मी आतल्या गोष्टी नाही सांगितल्या, असं वाटेल की खूप जास्त एक्झॅगरेट करायला लागलोय. आता सांगतो तरी स्टोरी, ठीक आहे. माझी मेन्स होती मागची 2024ला, ज्या मेन्सला मी आता रँक आला त्या मेन्सला सत्पाल सरांनी मी म्हणजे मला डेंग्यू व्हायचा म्हणून मी आधी खाली बसायचो निशांच्या शेजारी, पण 2023ला डेंग्यू झाला म्हणून मी वरती बसायला गेलो. हा ठीक आहे, वरती गेलो तरी पण डेंग्यू झालाच मला 2024ला सुद्धा झाला मला ऑगस्टच्या पहिल्याच आठवड्यात. सो पण मग त्यावेळी सत्पाल सरांच्या बाजूला बसायला लागलो. मग मोबाईलवर थोडा काय ना, थोडी प्री निघाली की थोडं वारा हवेत जाते, कानात जरा वारा जाते नाही की आता प्री निघाल्या वगैरे. मग मेन्स मागची ऑलरेडी उडली होती माझी, फॉरेस्टची पण उडली होती मेन्स. किती न पण उडली ना, संपला विषय, लिस्टमध्ये नाव नाही उडली तुमचं. ते असं सांगित फिरायचं नाही की मी फॉरेस्टची मेन्स दिली, सीएससीची मेन्स दिली. इंटरव्ह्यू दिला का? नाही ना, संपला विषय. मग ते आम्हाला जमिनीवर आणायचं काम सत्पाल सर करायचे. मग माझा मोबाईल काढून घेतला सत्पाल सरांनी त्यावेळी, की सकाळी आला की संध्याकाळी ठेवून जाताना मोबाईल ठेवून जायचे. म्हणजे 11 वाजता जाताना मोबाईल टेबलच्या इथे ठेवून जायचे, सकाळी आल्यानंतरच मोबाईल मिळणार, का रात्री गेल्यानंतर टाइमपास करत बसलेलं उद्या सकाळी लवकर येणार नाही. सो मग हे थोडं तुम्ही अकाउंटेबल असायला पाहिजे. पण आम्ही पण असं होतो की शेवटी त्यात का त्यांचा काय फायदा नाही आहे ना, म्हणजे त्याचा असो किंवा निशांचा असो, त्यांचा काय वैयक्तिक फायदा नाहीये. म्हणजे माझं भलं घडलं तर त्यांना सांगायला काय माझा मित्र मोठा झाला, पण वैयक्तिक काय पर्सनल फायदा आहे का? नाही ना. पण मग आपण पण तेवढं रिस्पेक्ट दिली पाहिजे. म्हणजे अजून पण मी शिवा खातोय, अजून पण तेवढ्याच रिस्पेक्ट न फॉलो करतोय. की आता पण परवा सरांनी मला झापलं की खूप जास्त टाइमपास करतोयस, मेन्स आहे तुझी, अभ्यास करायला पाहिजे. मग करतोय फॉलो, म्हणजे ट्राय करतोय की थोडं बदलायचं, की तेच राहायचं नाहीये. आणि तेच की चेंज एल्स पेरिश, म्हणजे जोपर्यंत बदलणार नाही तोपर्यंत तुम्ही निघून जात.